जुनाट प्रथा झुगारून एकल महिलांचा तिळगुळ कार्यक्रम. बीड प्रतिनिधी. एकल महिला संघटना आयोजित मकर संक्रांत निमित्ताने परंपरेला समाज प्रबोधनाची जोड देऊन एकल महिलांचा तिळगुळ कार्यक्रम झाला. विधवा महिलांचा तिळगुळ विधायक कार्यक्रम बीड येथे गर्गे वाचनालय येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांच्या पुढाकाराने तसेच उपस्थितीमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एकल महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम हा परंपरेला छेद देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बदलत्या जीवनमानात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एकल महिलांसाठी केलेल्या कामकाजाबद्दल माहिती व सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ यांच्या कार्यावर रुक्मिणीताई नागापुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी महिला एकटेपण पेलताना या विषयावर संवाद केला. त्याचबरोबर आयुष्यात संकट आली तरी संघर्ष हा करावा लागतो. महिला ही खंबीरपणे आयुष्य हे पेलत असते. तसेच त्यांनी आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांच्या जीवनाबद्दल ही माहिती दिली. आज अनेक भगिनींना घरातील कमावता व्यक्ती गेल्यामुळे घरातील सर्व जबाबदारी महिलेवर आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी या सर्व परिस्थितीमध्ये तिचे एकटेपण पेलत असताना तिला समजून घेणे हे अत्यंत गरजेचे असतं. या दृष्टिकोनातून एकल महिला संघटना अनेक वर्षांपासून विधवा महिलांसाठी काम करत आहे. यावेळी महिलांना खादी ग्रामोद्योग व केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेविषयी ही माहिती दिली. महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून अनेक योजना उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी एकल महिला संघटना सहकार्य व मार्गदर्शन महिलांना करण्यात आले आहे. तिळगुळ कार्यक्रमामध्ये जवळपास 50 महिला उपस्थित होत्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा काळे, रेखा खंडागळे, संध्या सिरसाट, तेजस्विनी उबाळे, रुक्मिणी नागापुरे, शिल्पा पंडित, शीतल भोईटे, कोंडाबाई कळसकर, अर्चना बोराडे, सुनीता क्षीरसागर, मंगल भोसले, छाया गोरे, स्वाती जाधव, रेणुका गोरे यांनी प्रयत्न केले. यावेळी या कार्यक्रमाची सांगता प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली.